एक मोठी बातमी अल्पवयीन मुलीवरती अत्याचाराच्या घटनांनी पुणे आणि नाशिक हादरलंय। नाशिकमध्ये स्कूल व्हॅन चालकाकडनं 9 अल्पवयीन मुलींचा विनयभंग करण्यात आलाय। पुण्याच्या चाकणमध्ये वडिलांकडनंच अल्पवयीन मुलीवरती अत्याचार करण्यात आले। नाशिक आणि पुण्यातल्या या 2 घटना संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या। नाशिकमध्ये एका खासगी स्कूल व्हॅन चालकानं 9 अल्पवयीन मुलींचा विनयभंग केलाय। या घटनेमुळे नाशिक शहरात मोठी खळबळ माजली आहे। आरोपी व्हॅन चालकाविरोधात नाशिकच्या सरकारवाडा पोलिसात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। चालक सुरेश नामदेव पाटील याला अटक करण्यात आली आहे। व्हॅनमध्ये बसवताना आणि उतरवताना मुलींना अयोग्य स्पर्श केल्याचा पाटीलवर आरोप आहे। भीतीपोटी मुलींनी व्हॅनमध्ये जायला नकार दिल्यानंतर हा संपूर्ण प्रकार उघडकीस आलाय। या प्रकारानंतर पालकांनी तीव्र संताप व्यक्त केलाय। दुसरीकडे पुण्याच्या चाकणमध्ये नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे। अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी पित्याला अटक करण्यात आली आहे। 15 वर्षीय पीडित मुलगी एकटी घरी असताना आरोपीनं तिला धमकावत जबरदस्ती केली। पीडित मुलीनं धाडस दाखवून स्वतःहून पोलिसात तक्रार दाखल केली। या तक्रारीनंतर चाकण पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे।